ओके नाही नाही लटका द्यायचा म्हणजे चांगल्या ठिकाणी लाई द्यायचं बघ कामाला असं म्हणते मी. आणि मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच सांगतो की बघा, नमस्कार मित्रांनो, शुभम कोळी व्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 4-5 दिवस झाले माझ्या कम्प्युटर टेबलच्या बाजूला जो 4 प्लग 4 स्विचवाला बोर्ड आहे तो मला एक गैरा त्रास देत होता. त्याच्या मागे कारण असं आहे, बंद पडले आणि काही बटणं असे आहेत जे बाकीच्या बटनांचं पैसा त्यांनी बी काम करणं बंद कर दिलंय. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आणि ह्याच गोष्टीमुळे मला इतका त्रास होतोय की काय सांगू. म्हणजे माझ्या कम्प्युटर मी जेव्हा चालू करतो तर काम करता करता ते डायरेक्ट बंद पड जातं आणि माझं जे काम आहे ते डायरेक्ट उड जातं. तर याच्यावर पर्याय म्हणून मी ना काय करलंय माहिती का, मी ना डायरेक्ट ठरवलंय की आज मी ते बोर्ड डायरेक्ट बदलाय टाकतो. तेरे बस की बात नहीं. दुसरंच बोर्ड लाई देतो त्या जागी. आणि इथंच तर आपलं काम थांबी जातं ना. कारण कसं आहे, जर आपण ठरवलं की आपल्याला बोर्ड बदलवायचं आहे तर बोर्ड बदलायचं म्हणजे आपल्या वायरमनला फोन लावणं पडेल. आणि वायरमन जर आला तर तो नवरदेवले आपले 700-800 रुपये देणे पडतील. तर एवढे पैसे आपण वायरमनले का बदलायचे. तर याच्यासाठी मी ना असं ठरवलं आहे की ते बोर्ड मी स्वतःच बदलायचा प्रयत्न करतो. जे होईन ते होईन. चला काही तुम्हाला असं वाटत असेल की मी शाळेमध्ये म्हणजे इंजिनिअरिंग शिकला असेल का काय बुवा, तर असा काही विषय नाही आहे. म्हणजे आजपर्यंत मी ना फक्त मोटरची पिन लावली आहे जी फुटी जाते घडी घडी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं. त्याच्या व्यतिरिक्त मी इलेक्ट्रिकचं काहीच काम नाही करलंय. पण तरी आज बघू नेमकं काय करता येईल आपल्याला. बरोबर, कारण 700-800 रुपये गैर होई जातं ना. 700-800 रुपयात काही नाही येतो. 1 किलो मटण जातं, 200ची क्वार्टर येऊन जाते. हा विलॉग आहे आपला, असं काही मी बोलायचं नाही. तर चला आपण थोडं प्रयत्न करू की काय बदलायचं आहे मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हेच ते बोर्ड आहे जे चालता चालता बंद पड जातं. आता त्या बोर्डाचं बी वय झालं आहे त्याच्यामुळे त्याचं तो होणारच आहे. तर चला आपण हे बोर्ड बदलण्याचा प्रयत्न करू. आता ते बोर्ड बदलण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट, आपल्याला ते जुनं बोर्ड आहे ते बोर्ड खोलणं पडेल, बरोबर, आणि नवीन बोर्ड आणणं पडेल तसंच, म्हणजे जे त्या ठिकाणी फिट होईन बुवा. आणि जसं तुम्ही बाहेर बघू शकता एकदम बेकार ऊन आहे, त्यामुळे मी तुम्हाला बाहेर काही घेऊन गेला नाही आहे. मी सकाळीच 10 वाजले ते बोर्ड घेऊन आणलं आहे घरी. आणि आता आपण ते बोर्डची पुरी फिटिंग करू. 4 स्विच 4 प्लगवाला ते बोर्ड आहे, आपण ते पहिले फिटिंग करी घेऊ आणि नंतर मग ते चला. आणि अजून एक गोष्ट मित्रांनो, विषय असा आहे की जर हे बोर्ड फिट करता करता जर काही बरं वाईट होई गेलं तर त्या पानटपरीवाल्या निल्याचे 100 रुपये द्यायचे बाकी आहे. तर त्याला सांगता की तो 100 रुपये बुडले रे भाऊ, बरोबर. आणि बघू आता काय होतं, ते जे होईन ते होईन. जय श्रीराम. चला. आणि अजून एक गोष्ट की एवढं खतरनाक काम करायला मी चाललं आहे तर मी माझ्या घरच्यांनी पण सांग देतो की जे रिस्की काम आहे तर आपण त्यांना सांगलं पाहिजे. खरे मी ते कम्प्युटरचं बोर्ड बदलायला चाललं आहे. जर काही बरं वाईट झालं तर काही चिंता करजा नका. त्या गादीच्या खाली मी ना चिठ्ठी लिहिसन तुमच्या नावं लिहून टाकले त्याच्यामध्ये की काही झालं तर येणे लटकाय द्यायचा. ओके, नाही नाही लटकाय द्यायचा म्हणजे चांगल्या ठिकाणी लाई द्यायचं बघ कामाला असं म्हणते मी. आणि मित्रांनो मी तुम्हाला पहिलेच सांगतो की बघा काही झालं नाही रे भाऊ, मी मजाक करत होता, काही बी गोष्टी करता का. माझ्या जीवाले जीव येते लोक, असं काही नाही. चला आपण कम्प्युटर रिपेअर करू. गैर झाला आता PM. तर मित्रांनो विषय असा आहे की कोणतंही काम करायच्या अगोदर कुठं चालला तू. तर मी कुठं होतो की कोणतंही इलेक्ट्रिकचं काम करायच्या पहिले आपण हा जो वरचा स्विच राहतो घराचा मेन स्विच तो बंद कर दिला पाहिजे. कारण जर काही गलत चलत झालं तर हे कामा आपला पटाका फुटायला नको. तर आता मी ते स्विच बंद करायला चालला आहे. तर तोपर्यंत दर्ग कॅमेरा इकडं उभी आहे. अरे या ते काय दूर आहे रे. आणि अरे मी दिसला पाहिजे, तू काय. तर हाय हे बघा या लाईटाकडं पहा. या लाईटाकडे पैसा असं वाटतं की लाईट चालू आहे, वाटायचं काय करायचं लाईट तर चालू जेवण. तर आपण हे स्विच खाली ताणी घेतले तर लाईट आपली बंद होऊ जाईल. मग आपण बोर्डाचे कामं करू. एक काम कर, काहीतरी दे का ते हात पुरत नाही. अरे काही दुसरी काडी वडी दे, ते काढणं पडेल ना. तर असं आपण ना हे बोर्ड बंद कर दिलं आहे. तर चला आता आपण पहिले ते बोर्ड खोलू दुसरं आला. तर मित्रांनो आता आपण बोर्ड खोललेलं आहे. तर आता आपण चेक करून घेऊ की आपले जे नवीन बोर्ड आहे ते इथं लागू शकतं का बुवा. कारण कसं विषय आहे की जर हे बोर्ड इथं लागत नसेल तर आपल्याला ते खोलीचं काही फायदा नाही ना. गलत बोर्ड काय ते का मग तर त्यासाठी आपल्याला हे पुढचं पॅनल काढी घेणं पडतं. आता ह्या गोष्टीमध्ये आज सकाळी काय पडल्या हे बघा असं आहे ते नांग बोर्ड. चला लागे दे नाही बोर्डचं बोर्ड काही विषय नाही. पहा बरं बरोबर दिसतंय का. मला तर वाटतंय बोर्ड एकदम बरोबर लागते. कारण हे बघा हे छिद्र सगळे छिद्र एकदम छिद्राच्या ठिकाणी आहे. तर त्याला आपण छिद्र टाकू. सॉरी खोल टाकू बोर्ड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो,
कधी बी कोणती बी फिटिंग खोलायच्या अगोदर आपण एकदम बेस्ट आणि सिम्पल काम करायचं. काय तर आपण काय करायचं की जे बोर्ड आहे त्याचा जसं तसा फोटो काढायचा आणि ठेवायचं. जर आपल्याला ते सुधारवता नाही आलं तर आपल्याला ते परत जॉईन करता आलं पाहिजे. तर ही आहे आपल्या नवीन बोर्डाची बॅक साईड, 4 प्लग आणि 4 स्विच अशी. आणि ही आहे आपल्या जुन्या बोर्डाची वायरिंग. आपल्याला सेम टू सेम अशीच वायरिंग नवीन बोर्डामध्ये. तर बोर्डाची फिटिंग आपली झालेली आहे. गैरा टाईम लाग गेला आपल्याला हे फिटिंग करता करता. कारण कसं आहे की आपलं एकदम जुनं नवीन काम होतं ना. जिंदगीत पहिल्यांदाच आपण बोर्ड फिट केला आहे, त्यामुळे थोडा टाईम लागला. तर आता मी तुम्हाला ती फिटिंग दाखवून देतो नेमकं कशी फिटिंग करली मी ना. हे बघा, हे आपलं जुनं बोर्ड, हे आपलं नवीन बोर्ड. हां, पाहिजे सगळी फिटिंग. मी ना काय करलं माहिती आहे का की सेम याच्यात जशा वायरी होत्या तशाच वायरी मी इथं लावल्या आणि फिटिंग आपली पूर्ण झालेली आहे. आणि हे लावताना मला थोडी अडचणी आल्या. तर मित्रांनो, आता आपलं एकदम शेवटचं काम आहे की आपल्याला ह्याच्या आर्थिंग, फेज आणि न्यूट्रल हे ज्या वायरी आहेत ह्या आपल्याला ते बोर्डला फिट करायचे आहे आणि त्यानंतर आपला बोर्ड चालू होऊन जाणार आहे. एकदम शेवटचं काम आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला बोर्ड फिट करून झालेला आहे. आता आपली फायनल टेस्टिंग करायची बाकी आहे की याच्यात बरोबर करंट येत आहे की नाही येत आहे, स्विच काम करतं की नाही करत आहे, का याचा डायरेक्ट भडका होतो. तर आपण पहिलं एक बटन चालू करून बघू काय होतं काय नाही. काही नाही झालं आहे. आता आपण एक एक बटन चेक करू. बटन बंद असताना करंट येत आहे का बघा, तो खालचा लाईट चालू झाला. अशा प्रकारे आपलं काम सक्सेसफुल झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.